जागतिक उलथापालथ आणि कठीण परिस्थिती असूनही भारतानं दृढनिश्चय, प्रगती आणि विकासावरील आत्मविश्वासानं वाटचाल सुरू ठेवली आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. खासगी वाहिनीच्या परिषदेत ते आज बोलत होते. पश्चिम आशियातील संघर्षाच्या या 23 दिवसांमध्ये भारतानं संबंध निर्माण करण्याची, निर्णय घेण्याची आणि संकट व्यवस्थापनाची आपली प्रबळ क्षमता दाखवून दिली आहे, असं ते म्हणाले. ज्यावेळी जग अनेक गटांमध्ये विभागलं गेलं असताना भारतानं आखाती देशांपासून आणि ग्लोबल साऊथमधील देशांपासून आपल्या शेजारी देशांपर्यंत अभूतपूर्व आणि अकल्पनीय पूल बांधले आहेत आणि सर्वांसाठी एक विश्वासार्ह भागीदार म्हणून तो उदयाला आला आहे, असं त्यांनी सांगितलं. जेव्हा कोणी विचारतं की भारत कोणाच्या बाजूने आहे, तेव्हा उत्तर स्पष्ट आहे. भारत भारतासोबत, भारताच्या हितासोबत, शांततेसोबत आणि संवादासोबत उभा आहे, असं पंतप्रधान म्हणाले. जागतिक पुरवठा साखळ्यांमध्ये व्यत्यय येत असतानाही भारतानं वैविध्यीकरण आणि लवचिकतेचा एक आदर्श घालून दिला आहे. ऊर्जा असो, खतं असोत किंवा जीवनावश्यक वस्तू असोत, भारतानं आपल्या नागरिकांना कमीत कमी अडचणींचा सामना करावा लागावा यासाठी सातत्यानं प्रयत्न केले आहेत आणि हे प्रयत्न आजही सुरू आहेत, असं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं. स्वार्थासाठी पछाडलेले लोक संकटात राजकारण